नमस्कार. 13 तारखेच्या करंट अफेअरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला तर बघूयात पहिला क्वेश्चन. टाईम मासिकाने नुकताच पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे हे बघायचं. आता टाईम मासिक काय करतात दरवर्षी, म्हणजे पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं जातं. तर ह्या वर्षी कोणाला घोषित केलेलं आहे? डोनाल्ड ट्रम्पला. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. टाईम मॅगझिन कोण लक्षात ठेवायचा? टाईम मॅगझिन 2024 पर्सन ऑफ इयर कोणाला घोषित केलं आहे? पर्सन ऑफ द इयर कोणाला घोषित केलेलं आहे? 2024चा. एक मिनिट. 2024चा टाईम पर्सन ऑफ इयर कोणाला घोषित केलेला आहे? डोनाल्ड ट्रम्प. कुठले आहेत? 47 प्रेसिडेंट आहेत. कुठले? USA कोणत्या पार्टीचे आहे? रिपब्लिकन पार्टीचे आहेत. पण ह्यांचं अपोजिट कोण होतं? कमला हॅरिस. हे किती वेळेस सेकंड प्रेसिडेंट आहे. ते तर प्रेसिडेंट किती वेळेस बनतात? 2 वेळेस बनतात. कुठं? USA मध्ये. आपली तर तसं आहे का? आपली तर तसं नाही. आपली तर किती वेळेस प्रेसिडेंट बनू शकतो, किती वेळेस. ओके. कोण आहे आता या वर्षीचं? पाठीमागच्या वर्षाचं कोण होतं? पर्सन्स ऑफ द इयर, टाईम पर्सन्स ऑफ द इयर. टेलर स्विफ्ट. कोण आहे? सिंगर आहे टेलर स्विफ्ट. लक्षात ठेवायचं. डोनाल्ड ट्रम्प कोणतं बनला? टाईम पर्सन्स ऑफ द इयर बनला. शेतकऱ्यांच्या ते बफर टॅक्स. आता बफर टॅक्स म्हणजे काय? बर्फ टॅक्स कोणी बंद केलेला आहे? हे कशाच्या? हा टॅक्स कशावर होता? जो आता आपण शेतकऱ्यांच्या तीव्र प्रक्रियेनंतर नुकताच पशुधनावरील बर्फ टॅक्स कोणी रद्द केलेला आहे. जो अमोनियाचा असतो ना, अमोनियाचं इमिशन्स होतं, त्याच्यावर टॅक्स लावला होता. कोणी? न्यूझीलंड. राष्ट्रीय ऑलिम्पियाडचे उद्घाटन कुठं झालेलं आहे? कर्नाटक. आता काय झालेलं आहे? फिडे चॅम्पियनशिप झालेलं आहे. चॅम्पियनशिप जिंकणारा सगळ्यात तरुण कोण बनला आहे? तर आपल्यातला खेळाडू आहे डिकुकेश. हा कुठला आहे? ह्या भारतीय आहे. ह्याचं काय केलं आता? फिडे चॅम्पियनशिप झाली. सगळ्यात तरुण खेळाडू म्हणून ह्याची ती झालेलं आहे डिकुकेश. आणि ह्याचा अपोनंट कोण होता? डिली रँक होता. एवढंच लक्षात ठेवायचं. सर्वात तरुण फिडे. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? स्वित्झर्लंडमध्ये वाटतं, लुशान. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? एक मिनिट. हे चॅम्पियनशिप कुठं झालं हे लक्षात ठेवायचं. फिडे कुठं झालं? सिंगापूरला झालं. कुठं झालं? सिंगापूर. फिडे कुठं झालं? सिंगापूर. आणि कोणा झालं? हे फिडे चेसचे चॅम्पियनशिप आहे. चेस चॅम्पियनशिप कुठं झाली? सिंगापूरला झाली. आणि हे कोणतं? डिंगलेर आहे. कोणासोबत झाली? डिकुकेश. फायनल मॅच झाली ते डिकुकेश आणि डिंगलेर आहे. हा कुठला होता? हा चायनाचा होता. डिंगलेर आणि इथंच तो चायना. हा कुठला होता? भारताचा होता, इंडिया. बरोबर आहे. सिंगापूरमध्ये झालं. आणि हा काय झालेला आहे? आपला कोण? डिकुकेश काय झालेलं आहे? सर्वात तरुण फिडे चॅम्पियनशिप जिंकणारा आता ठरला आहे. किती वय आहे त्याचं? 18 वर्ष. 18 वर्ष 8 महिने. आता काय झालेलं आहे? तर फर्स्ट भारतीय फिडे जिंकणारा कोण होता हे लक्षात तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. फर्स्ट भारतीय कोण होता? फर्स्ट भारतीय कोण होता फिडे जिंकणार? तर विश्वनाथ आनंद. फर्स्ट भारतीय कोण होता? विश्वनाथ आनंद होता. बरोबर. फिडे कुठं आहे? फिडे हा इतिहासातला सगळ्यात तरुण हे आहे. फिडे कुठं आहे? फिडे. आणि पहिले फिडे कुठं आहे? लोऑनला आहे. लोऑन कुठं? स्वित्झर्लंडमध्ये. आता जे ग्रँडमास्टर सांगा बरं. ह्याचे जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल जे गेम्स खेळतात त्यांना ग्रँडमास्टर म्हणतात. पहिला कोण होता? विश्वनाथ आनंद होता. पहिली महिला कोण होती? फर्स्ट कोण होता? विश्वनाथ आनंद. फर्स्ट महिला कोण होती? विजयलक्ष्मी. आणि आता 85 कोणतं आहे? श्यामने केलं. तुला क्वेश्चन सांग. अडकेलेला आणि कोलंबिया केंद्राच्या परवाना कामगिरी एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स किती आहे? 176. त्याच्या पेट्रोल डील कशाचे आहे? पेट्रोल डील UAE आणि USA यांच्यामध्ये पेट्रोल डील आहे. तुला क्वेश्चन बघा. 2000च्या अलीकडे नोबेल पारितोषिक कुठं विसर्जन हे केलं जातं, म्हणजे दिलं जातं. नोबेल पारितोषिक कधी? हे कोणाच्या ह्याच्यात दिलं जातं? अल्फ्रेड नोबेल. ह्यानं कशाचा खोज केलं तर? ह्यानं कसा शोध लावला होता? डायनामाईटचा लावला होता. आणि ह्याचं निधन कधी झालं? 10 डिसेंबर. म्हणून 10 डिसेंबरला हा चालू केला. नोबेल कधीपासून चालू केलेलं आहे? 1951.
तर पहिल्यांदा किती 5 क्षेत्रात दिला जात होता. 1968 1969 साली पहिला इकॉनॉमिक्सचा दिला. तर ह्याचा 2 ठिकाणी दिला जातो. जो शांतीत असतो ना, शांतीचा दिला जातो ओस्लो. ओस्लो हे कशाची आहे? नॉर्वेची राजधानी. आणि बाकीचे कुठे दिलं जातं? स्टॉकहोम कोणाची राजधानी आहे? स्वीडनची. तर आता कुठं दिलेलं आहे? स्टॉकहोम आणि ओस्लो, बरोबर. त्याला क्वेश्चन तर ऑप्शन काय लास्ट. आता स्वदेशी आत्मघाती ड्रोन कोणतं आहे? ड्रोनला काय म्हणतात? आणि अनमॅन एरिकल UAE म्हणतात व्हेकल, अनमॅन एरियल व्हेकल. आणि स्वदेशी कोणतं आहे? नागस्त्र आहे. नागस्त्र फर्स्ट. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी कोण आहे? सिरिल रामफोसा, बरोबर. पुढला क्वेश्चन. नुकताच आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिवस कधी चालू केलेला आहे? कोणता? एक मिनिट. काय? इंटरनॅशनल सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे हा कधी सेलिब्रेट केला जातो? युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज हा 12 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. म्हणजे घोषणा कधी झाली? 1920ला घोषणा झाली, बरोबर. पुढला क्वेश्चन. काय? जिस्म परिषद कुठं झालेलं आहे? पुगलिया कुठं आहे? इटली. पुगलिया हे कुठं आहे? इटलीमध्ये. आंध्र प्रदेश एन चंद्रबाबू नायडू कोणत्या राजधानी म्हणून घोषित? आंध्र प्रदेशची राजधानी काय केलेलं आहे? अमरावती केलेलं आहे. नवीन हायकोर्ट कुठं आहे? अमरावतीलाच आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठं आहे? विजयवाडा. सोशल जस्टिस कुणाची मूर्ती आहे? आंबेडकरची स्टॅच्यू. नुकतेच 10व्या जागतिक आयुर्वेदिक काँग्रेसचे आणि आरोग्य एक्सपोचे उद्घाटन कुठं झालेलं आहे? कशाचा? जागतिक इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेस. आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपो हेल्थ एक्सपो कुठं झालेलं आहे? उत्तराखंडमध्ये. आणि उद्घाटन कोणी केलेलं आहे? उद्घाटन पुष्कर सिंग धामी. ओके. पुढला क्वेश्चन. PM मोदीमध्ये सर्वात श्रीमंत असलेले मंत्री कोणते आहेत? हे सांगा बरं. कोणते सर्वात श्रीमंत आहेत? सर्वात श्रीमंत मंत्री कोणते आहेत? डॉक्टर चंद्रशेखर हे काय आहेत? शेखर सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. तर अलीकडे तर कोणत्या देशात स्थानिक जल सेटलमेंट कोणते? रुपया आणि दिरम कुठली? UAE. हे कशाच्या? स्थानिक ह्याच्यातच आपण फक्त काय करायचं? व्यवहार करायचा. फिफाने आता काय झालेलं आहे? फिफाने काय म्हणत आहे? सौदी अरेबियाला पुरुष फुटबॉल विश्वचषक यजमानपद बहाल केले आहे. कधीचा म्हणजे फिफाचा कधी म्हणजे सौदी अरेबिया काय करणार आहे? आयोजित करणार आहे, होस्ट करणार आहे, ते विचारलेलं. तर आता बघा 22चा कुठं झाला होता? 22पासून सुरुवात करू. 22चा कुठं झाला? कतरला झाला, बरोबर. मग 22 झाला. 22मध्ये झालं. त्यांना ते 26 कुठं आहे? 26मध्ये नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट. ह्याच्यामधलं काय? कनाडा, USA आणि मेक्सिको. हे तिघेजण घेणार आहे. आता 26 नंतर 4 किती? 30 आणि 32. हे 30 लक्षात ठेवायचं. स्पेन, मोरोक्को आणि पोर्तुगाल हे तिघेजण हे करणार आहेत, होस्ट करणार आहे 26चा. आणि 32चा कोण करणार आहे? सौदी अरेबिया. आणि इथं काय झालेलं आहे? इथं कोण जिंकलेलं आहे? अर्जेंटिना जिंकलेलं आहे, लिओनेल मेसी. आणि इथं हारलेलं कोण आहे? फ्रान्स. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. पुढला क्वेश्चन. जेंडर गॅप इंडेक्समध्ये किती आहे? भारताचा नंबर 129 आहे. पहिली ब्रिक्स मंत्री परिषद आता अलीकडे कुठे भरलेली आहे? रूसमध्ये भरलेलं आहे. रूसलाच काय? कझान इथं भरलेलं आहे रूसमध्ये. पुढला क्वेश्चन पहा. नुकतेच क्वांटम क्षेत्रासाठी क्रांतिकारी विली चिप म्हणजे काय आहे? एकदम फास्ट सुपर कॉम्प्युटर जे त्याचं स्पीड किती? 10⁻²⁴, म्हणजे एवढं म्हणजे टाईम लागणार आहे त्यासाठी. ते फक्त 5 मिनटात काम करणार आहे. तेवढं 5 मिनटात काम करणार आहे. 10⁵ सेकंद किंवा मिनिट लक्षात ठेवा. म्हणजे एवढी प्रोसेसिंग करण्यासाठी हे फक्त 5 मिनटात करणार आहे. कोणती? विली चिप म्हणजे हे काय असणार आहे? जेवढे स्मॉल असणार तेवढेच फास्ट पण असणार. स्मॉल अँड फास्ट एवढं लक्षात ठेवायचं. स्मॉल अँड फास्ट. विली चिप कोण ते करणार आहे? गुगलच करणार. गुगल बाबांना लॉन्च केली विली चिप. अलीकडे UNSC युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल इस्रायल गाजा. एक मिनिट पुढे गेला क्वेश्चन्स. UNSC युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल ह्याच्यामध्ये मेंबर किती असतात? 15.
त्यातलं 5चा काय व्ही टू पॉवर लक्षात ठेवायचं. फ्रान्स, UK, त्यानंतर रशिया, चीन, रूस, USA आणि चायना. आणि एकानं पण नाही म्हणलं तर हे करणार. आणि ह्याचा युद्धविराम योजना कोणी सादर केली होती? पहिल्यांदा USAनं ते केलं होतं. USAनं बिल आणलं होतं. त्याच्यासाठी इस्रायल आणि गाझा. नंतर जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला? इंटरनॅशनल क्रीडा दिन 11 जून एवढंच लक्षात ठेवा फक्त. पुढला आता काय झालेलं आहे, कार्बन मुक्त म्हणून काही ग्रामपंचायतीला पुरस्कार भेटलेला आहे. कशासाठी भेटलेला आहे? कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार झालेला आहे. कार्बन न्यूट्रल पंचायत पुरस्कार हे कोणत्या हे तर लक्षात ठेवायचं. 75 लोकसंख्येच्या जेव्हा लक्षात ठेवायचं. काय? महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेश. कशासाठी? कार्बन न्यूट्रलसाठी भेटलेला पुरस्कार. एवढंच लक्षात ठेवू फक्त, बाकी काही नाही. फ्रेंच ओपन आता 2 लक्षात तुम्हाला सांगतो. 4 विमानतळ असतात. कशाचे? टेनिसचे असतात. 1 2 3 4. एक असतो फ्रेंच, दुसरा असतो ऑस्ट्रेलिया, तिसरा असतो विमलडन, तिसरा असतो US. ऑस्ट्रेलिया आणि US जैविक सिन्नरला जिंकलेलं आहे. सिन्नर हा कुठला आहे? इटलीचा आहे हा. आणि हे 2 फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन. कार्लोस अलकराज हा कुठला आहे? स्पेनचा आहे. आणि ऑलिम्पिक कोणी जिंकला होता टेनिसमध्ये? टेनिस हा कोणी जिंकला होता?